सायबर पोलीस ठाण्यामध्ये 2 दिवसापूर्वी 87 नंबर गुन्हा रजिस्टर केलेला आहे ह्या वर्षीचा. त्या गुन्ह्यामधील फिर्यादी एक महिला लेक्चरर आहेत. एका नामांकित कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून काम करतात. त्या साधारणपणे एक 3 महिन्यापूर्वी इंस्टाग्रामवर पाहत असताना त्यांना एक ॲड आली, जाहिरात आली. त्या जाहिरातीमध्ये त्यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून मोठ्या प्रमाणावर पैसे कमवण्याची संधी आहे वगैरे. त्यांनी पाहण्यासाठी त्या ज्या ॲडला क्लिक केलं, त्या ॲडवरील लिंकवरून त्या डायरेक्ट एका इटी मनी या व्हॉट्सअप ग्रुपवर त्यांना जॉईन केलं. ती लिंकच अशी होती की डायरेक्ट जॉईनिंग झालं. आणि जॉईन झाल्यानंतर त्यांनी त्यात ऑब्झर्व केलं की बाबा साधारणपणे 100 ते 125 मेंबर होते त्या ग्रुपमधले. त्या ग्रुपमधले लोक की आम्हाला अशा पद्धतीचा प्रॉफिट झाला, तशा पद्धतीचा प्रॉफिट झाला, मग त्या टिप्स टाकत होते. कंप्लेनंटला विश्वास बसला की बाबा अशा पद्धतीच्या ह्याच्यामध्ये ट्रेडिंग केल्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. त्यामुळं त्यांनी परत 12/8/2025ला त्या लोकांशी कॉन्टॅक्ट केला की बाबा मला सुद्धा ट्रेडिंग करायचे आहे. त्यानुसार त्यांनी एक लिंक पाठवली. त्या लिंकमधून ॲपल स्टोअरवर HNWJPS हे ॲप शेअर मार्केट ट्रेडिंगसाठी डाउनलोड केलं. त्या डाउनलोड करून त्यांनी इन्स्ट्रक्शन दिल्याप्रमाणे त्या ॲपमध्ये ट्रेडिंग अकाउंट उघडलं. ते ट्रेडिंग अकाउंट पूर्णपणे बनावट होतं. फक्त व्हर्च्युअली दिसत होतं, पण ॲक्च्युली त्याने सगळं खोटं होतं, बनावट होतं. आणि त्या ॲपमध्येच कस्टमर सपोर्ट म्हणून आहे. त्या कस्टमर सपोर्टच्या ऑप्शनमध्ये त्यांना वेगवेगळे बँक अकाउंट्स पाठवले जायचे आणि त्या बँक अकाउंट्समध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे पैसे भरत गेले. एक 3-4 ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर जवळपास त्यांना 3.5 लाख रुपयाचा प्रॉफिट दाखवला आणि तो विड्रॉ केला. त्याच्यामुळं कंप्लेनंटला एवढा विश्वास बसला की बाबा आपल्याला प्रॉफिट मिळतं आहे आणि ते विड्रॉ होतं आहे. हे बघून त्यांनी जवळपास 26,40,000 रुपये अजून म्हणजे त्यात त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्या बँक अकाउंटला त्यांनी ट्रान्सफर केले. आणि ते बँक अकाउंटला ट्रान्सफर केलेले पैसे ॲपमध्ये दिसायचे. ते सगळं बनावट होतं. हे बनावट पद्धतीनं दिसायचं आणि ते ट्रेडिंग दाखवायचे. आणि ट्रेडिंग दाखवता प्रॉफिट दाखवायचा. आणि एक वेळेला अशी आली की त्यांना पैसे विड्रॉ करायचे आहेत, पण ते पैसे विड्रॉ झाले नाही. त्यांनी खूप ट्राय केला. मग त्यांना वेगवेगळे टॅक्सेस, गव्हर्नमेंट टॅक्सेस भरावे लागतात, चार्जेस भरावे लागतात. असे हे करून दुसऱ्या पद्धतीने आणखी पैसे भरायला लावले. मग पैसे भरताना फक्त ते पैसे भरायला लावायचे, पण विड्रॉ निघत नव्हते. मग त्यावेळेला त्यांच्या पतीसोबत त्यांचं ह्याच्याबद्दल डिस्कशन झाल्यानंतर पैसे निघत नाहीत म्हणल्यानंतर त्यांना अशी जाणीव झाली की आपल्याबरोबर फसवणूक झाली. आणि त्यानंतर त्यांनी आपल्या सायबर पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिलेली आहे. टोटल त्यांनी 26,40,000 रुपये त्यांनी ह्या वेगवेगळ्या अकाउंट्सला पाठवले होते. त्यात त्यांना 3,45,000 रुपये रिफंड मिळाले. त्यांनी रिफंड दाखवले त्यांचा तक्रारदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी. असे म्हणून एकूण 22,95,000 रुपयाची त्या तक्रारदाराची फसवणूक झालेली आहे.